नमस्कार मित्रांनो, शेतकरी ज्योतिष किचन व्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे। थंबनेलवरून तुम्हाला समजलंच असेल की आज आपण काय पाहणार आहोत। तर आज मी तुम्हाला कात्रज झू ची सफर करवणार आहे। तर राजीव गांधी प्राणी संग्रहालय असं या कात्रज झूचं नाव आहे। तसंच याला सर्पोद्यान देखील म्हटलं जातं। अगदी निसर्गरम्य वातावरणात हे झू इथं तयार केलेलं आहे पुणे महानगरपालिकेने। अगदी मुलांना फिरण्यासाठी छानसं असं ठिकाण आहे। वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी, पक्षी तसेच वेगवेगळ्या प्रकारचे तुम्हाला इथं साप, सरपटणारे प्राणी पाहायला मिळतात। मुलांच्या करमणुकीसाठी अगदी छानसं असं ठिकाण आहे। आजकाल मुलांसाठी त्यांना बाहेर फिरायला घेऊन जाणं खूप महत्त्वाचं आहे, कारण मोबाईलच्या जगामधून त्यांना बाहेर काढण्यासाठी हा एकमेव मार्ग आहे असं मला तरी वाटतं। त्यामुळे तुम्ही वेगवेगळ्या प्राणी संग्रहालयांमध्ये, उद्यानांमध्ये मुलांना वेळ असेल तेव्हा घेऊन जात जा व त्यांना त्याची माहिती देत जा। हे बघा, तुम्हाला इथं वेगवेगळ्या प्रकारचे साप दिसतील। तर याची माहिती तुम्हाला तिथं बसलेले जे व्यक्ती आहेत ते पूर्णपणे देतात या सापांची माहिती। त्यासाठी ठिकठिकाणी लोक देखील नेमलेली आहेत, जे अभ्यासू आहेत। मुलांना खूपच कुतूहल वाटणारं असं हे ठिकाण आहे। ठिकठिकाणी असे स्टॅच्यू उभे केलेले आहेत, जे मुलांचं आकर्षण आहे। बघू शकता, मस्त असं आकर्षण आहे। आतमध्ये गेल्यावर छानपैकी मुलं रमून जातात। सरपटणारे साप, पाण्यातील साप असे वेगवेगळ्या प्रकारचे साप इथं आहेत। तसेच ठिकठिकाणी तुम्हाला जर थकायला झालं तर बसण्यासाठी सोय देखील इथं व्यवस्थित रीतीने केलेली आहे। तुम्ही बघू शकता, एकदम स्वच्छ असा परिसर आहे। इथे पाण्यातील साप आहेत। ही घोरपड आहे। या घोरपडीला बघितल्यावर अगदी शिवाजी महाराजांच्या काळातील आठवण होऊन जाते। छान असे प्राणी, पशु वेगवेगळ्या ठिकाणी ठिकठिकाणी असे त्यांचे फ्लेक्स लावलेले आहेत। ज्या ठिकाणी जे प्राणी आहेत, पक्षी आहेत, त्यांचे फ्लेक्स आणि त्यांची माहिती तुम्हाला योग्य रीतीने दिली जाईल। म्हणजेच त्या फ्लेक्सवर योग्य रीतीने लिहिलेली आहे, ती तुम्ही छान प्रकारे वाचू शकता। प्रौढांसाठी व लहान मुलांसाठी छान अशी इथं बसची सुद्धा सुविधा आहे, गाडीची। बघू शकता, मस्त असं वातावरण आहे। आतमध्ये गेल्यावर पूर्ण हिरवगार। तुम्हाला एखाद्या अगदी डोंगर रांगेत गेल्यासारखे वाटेल, इतकं छान असं हे झू आहे। ठिकठिकाणी तुम्हाला इथं डस्टबिन दिसेल, ओला कचरा वेगळा, सुका कचरा वेगळा। ठिकठिकाणी पाण्याची देखील सोय केलेली आहे पिण्यासाठी। तुम्हाला थकवा असेल तर तुम्ही बसूही शकता, थोडा वेळ आराम करून पुढच्या सफरीला निघू शकता। फोटोसाठी छान असं लोकेशन। लहान मुलांनी, शहरातील लहान मुले पशु, पक्षी, प्राणी यांच्या कधी संपर्कात आलेले नसतात, तर त्यांना दाखवण्यासाठी खूप छान असं हे ठिकाण आहे। हे बघा, इथं हे वाघाटी मांजरच आहे। छान प्रकारे आपण इथे येऊन
आनंद घेऊ शकतो. या मोबाईलच्या विश्वामध्ये मुलांना वेळ देणं खूप गरजेचं आहे. हे बघा, फ्लेक्सवर पूर्ण माहिती दिलेली आहे. आता इथं शेकरू आहे. हे बघा, इथं शेकरू आहे बाहेरच. तर त्यांना योग्य रीतीने पिंजरे केलेले आहेत. ते प्राणी बाहेर भरकटू नये, बाहेर निघून जाऊ नयेत म्हणून ठिकठिकाणी कात्रजच्या सर्पोद्यानात काम सुद्धा चालू आहे. वेगळं आणि नवीन असं बघू शकता. एकदम मस्त वातावरण आहे या कात्रज झूचं. पूर्ण निसर्गरम्य असं वातावरण आहे. छान प्रकारे असे लाकडी ब्रिज केलेले आहेत, जे आपल्याला आकर्षण बनून जातं. बघा, इथं अस्वल आहे. आता आपण बिबट्या पाहायला जाणार आहोत. तर हे बघा, बिबट्याची माहिती सुद्धा इथे दिलेली आहे. आता मी तुम्हाला इथला बिबट्या दाखवते. हे बघा, ही मादा बिबट्या आहे आणि तिला 2 पिल्ले आहेत तिची इथं. बघू शकता, अगदी निवांत अशी पिल्ले बसलेली आहेत 2 बिबट्याची. हे बघा, हे छोटे 2 बिबटे आहेत. ठिकठिकाणी छान असं लाकडी बैठक व्यवस्था इथं केलेली आहे. त्यामुळे छान असं वातावरण निर्माण होतं, मस्त वाटतं. इथं वाघ आहे, जो तुम्हाला दिसणार नाही लांबून, तो झोपलेला आहे. इथं पांढरा वाघ देखील आहे. तांबड्या पट्ट्याचा वाघ तर आहेच आहे, पण इथं पांढरा वाघ देखील आहे.
तुम्ही बघू शकता छान असा निवांत असं फिरत आहे तो। हे बघा, असे वेगवेगळे प्राणी तुम्हाला या कात्रज झू मध्ये बघायला मिळतील। जर तुम्ही पुण्यात राहत असाल तर नक्कीच कात्रज झूला भेट द्या आणि मुलांचा आनंद वाढवा, त्यांचं प्राण्यांविषयीचं प्रेम वाढवा। छान असं इथं मस्त असं केव आहे, यातून एंटर करून नंतर परत आपण एक्झिटला जातो। तर छान असं वाटतं, इथं फील छान होतं इथं कात्रज झूला आल्यावर, एकदम मस्त असं वातावरण। बघा इथं तुम्हाला रानमशी बसलेल्या दिसतील। प्रत्येक प्रकारचे प्राणी जे रानात राहतात, म्हणजे जे डोंगर रांगेत राहतात, ते इथे तुम्हाला दाखवण्याचा पूर्णपणे प्रयत्न। त्यासोबतच इथे तुम्हाला बाराशिंगी हरिण पाहायला मिळेल। एकदम मुलांच्या कुतूहलाचं असं ठिकाण आहे। एक दिवस सुट्टीचा वेळ मुलांसाठी घालवा आणि प्राण्यांविषयीचं त्यांचं प्रेम वाढवा, म्हणून त्यांना अवश्य कात्रज झूला भेट द्यायला आणा। काळ्या प्रकारचे हरिण, बाराशिंगी हरिण, अगदी छान प्रकारे, अगदी मस्त अशी आपली सहलच होऊन जाते एक प्रकारची। छान असं वातावरण, निसर्गरम्य, त्याच्यात हे प्राणी, एकदम डोंगरात आलेला फील होतो आपल्याला। तुम्ही बघू शकता मस्त असे साईडने ब्रिज आहेत, जे जिथून नाले आहेत तिथून ब्रिज आहेत आपल्याला जायला। तार कंपाऊंड केलेला आहे मस्तपैकी। आता आपण हत्ती आणि कोल्हा, हरिण या साईडला जाणार आहोत। हा झू पूर्णपणे झू जर फिरायचा असेल तर आपल्याला 2 तासाचा अवधी लागतो। इथून काळवीट, लांडगा, कोल्हे जे आहेत ते आपल्याला पाहायला मिळतात। तर ठिकठिकाणी आपल्याला असे फ्लेक्स बघायला मिळतात, बघू शकता। भरपूर प्रमाणात इथं हरिण आहेत। हरिण कळपानेच राहतात, त्यामुळे हरणांचं प्रमाण हे जास्त आहे इथं। मुलं अगदी रमून जातात या ठिकाणावर आल्यावर। खूप छान असं हे ठिकाण आहे। आजकालच्या लहान मुलांना प्राण्यांविषयी, पक्ष्यांविषयी, पशूंविषयी माहिती नसते, तर ती आपण आपल्या मुलांना आपण स्वतः दिली पाहिजे माहिती, त्यांना ते दाखवलं पाहिजे आणि आवड निर्माण केली पाहिजे पशुपक्ष्यांविषयी। आजकालच्या सिमेंटच्या जंगलातून त्यांना लांब आणून असं काहीतरी दाखवलं पाहिजे, जेणेकरून त्यांच्यावर चांगले संस्कार होतील, त्यांना पशुपक्ष्यांविषयी, प्राण्यांविषयी प्रेम निर्माण होईल। हे बघा, मस्त असे हे हरिण। आता इथं आपण तरस बघणार आहोत। तरस शक्यतो बघायला मिळत नाही, तेही या कात्रज झू मध्ये आहे। हे बघा, इथं आतमध्ये तरस आहे, तुम्हाला दिसत असेल थोडंसं पुसट पुसट। बघू शकता इथं कोल्हे आहेत। हे बघा,
हे प्राणी आपण कधीच आपल्या लहान मुलांना आपण पाहिलेलं असतात आपण गावी असताना, पण हे आपल्या लहान मुलांनी हे प्राणी पाहिलेले नसतात. तर त्यांच्याविषयी आपल्याला आवड निर्माण केली पाहिजे, त्यांना ते दाखवले पाहिजेत. बघा, पूर्णपणे माहिती त्यांची इथं दिलेली आहे. ते काय खातात, काय करतात, कसा दिसतो. हे बघा, तिथून पुढे निघाल्यावर सुद्धा तुम्हाला बैठक व्यवस्था दिसेल. तर तुम्ही थकला असेल तर तुम्ही तिथं बसू शकता. ठिकठिकाणी डस्टबिन आहेत, तिथंच तुम्ही आणलेल्या जे काही कागद असतील, प्लास्टिकच्या पिशव्या असतील तर त्याच्यात टाकत चला. झू बघायला आल्यावर आता आपण हत्ती बघायला जाणार आहोत. तर जाता जाताच आपल्याला इथं मोर दिसलेला आहे बघा. याला लांडोर आहेत 2. हा इथं तलाव आहे. आता आपण हत्ती बघायला जातो. हे बघा, इथं आशाई सिंह आहे बघा. तुम्हाला आता सिंह एकदम असा मध्यभागी बसलेला आहे. सिंहाला जंगलचा राजा म्हटलं जातो, म्हटल्यावर तो राजासारखाच विराजमान होतो कुठेही. बघा, आता तुम्हाला मी दाखवतो. प्रचंड भला मोठा असा हा सिंह आहे बघा. मस्तपैकी आराम करत बसलेला आहे इथं. बघा, इथं खाली हत्ती आहेत जे पुसटच आपल्याला दिसत आहेत. हत्ती खूप मोठे आहेत. 2 हत्ती आहेत इथं. मस्त अशी कात्रज झूची आज आपण सफर केलेली आहे. तुम्ही या ठिकाणाला नक्की भेट द्या. माझी तुम्हाला आजची कात्रज झूची सफर कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. हे बघा, इथं नीलगाय आहेत. ज्या नीलगाई आपल्याला आपल्या महाराष्ट्रात जेणेकरून पाहायला मिळत नाहीत त्या या नीलगाई आहेत. इथं काळवीट हरणं आहेत बघा. माझी कात्रज झूची सफर तुम्हाला आवडली असल्यास जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तुम्ही या ठिकाणाला नक्की भेट द्या. तोपर्यंत धन्यवाद.